विविध भारती पुणे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुंबईत गिरगाव चौपाटी इथून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाची चळवळ आणखी बळकट करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा तसंच नगर विकास विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि त्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2 ऑक्टोबरपासून स्वच्छता आणि कमीत कमी प्रलंबितता यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये स्वच्छता, प्रलंबित प्रकरणं मार्गी लावणं, उपलब्ध जागेचं योग्य व्यवस्थापन आणि विविध माध्यमातून जनजागृती यावर भर दिला जाणार आहे. पोलाद निर्मितीमध्ये हरित क्रांती, शाश्वत नवोन्मेष या संकल्पनेवर आधारित 2 दिवसीय परिषद काल मुंबईत सुरू झाली. आज या परिषदेचा समारोप केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महिला सुरक्षितताविषयक कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या पुणे विभागीय मुख्य कार्यशाळा होणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत या कार्यशाळेचं उद्घाटन होईल. महिला सुरक्षितता कायद्यांबरोबरच महिला सुरक्षेसंदर्भात केलेल्या शिफारसी, महिला वसतिगृहांसाठी सुरक्षा उपाययोजना आदी बाबींविषयी यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मालविकानं उपउपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मर हिच्यावर 21-17, 19-21, 21-16 असा विजय मिळवला. बांगलादेश विरुद्ध चेन्नई इथं खेळल्या जात असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात उपाहारापर्यंत 3 गडी बाद 88 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल 37 धावांवर तर रिषभ पंत 33 धावांवर खेळत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.